Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 6 maths chapter number 4 operation on fractions. तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 9 कंप्लीट करून घेणार आहोत. जर तुम्हाला मॅथ्स आणि सायन्सच्या आधीच्या व्हिडिओच्या लिंक्स हव्या असतील, क्वेश्चन आन्सरच्या लिंक्स हव्या असतील सायन्सच्या, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊ शकता आणि तिथून तुम्हाला कोणती लिंक्स मिळेल. ओके, आता ह्या चॅप्टरचा आपण प्रॅक्टिस सेट 9 कंप्लीट करून घेणार आहोत ह्या व्हिडिओ मध्ये. तर फर्स्ट क्वेश्चन आहे कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स. फर्स्ट आहे 7 2/5. तर ह्याला आपण कसं कन्वर्ट करायचं फ्रॅक्शन मध्ये, इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करायचं बघा. तर फर्स्ट बघा इथे 7 दिलेला आहे, तर 7 ला कोणी डिनॉमिनेटर आहे का, तर नाही. इथे लिहायचं आहे आपल्याला 1 आणि या दोघांमध्ये करायची हे आपल्याला प्लस. ओके, या प्रकारे ही आपली फर्स्ट स्टेप होणार. ठीक आहे, सर्वात आधी आपल्याला दोघांमध्ये प्लस लिहायची आहे आणि नंतर जे 7 आहे 7 ला डिनॉमिनेटर आपल्याला 1 द्यायचं आहे, कारण 7 ला कोणत्याही प्रकारचा डिनॉमिनेटर इथे दिलेला नाही, म्हणून आपण अज्यूम करायचं की ते 1 आहे. आता आपल्याला सेकंड स्टेप करायची आहे की हा जे डिनॉमिनेटर आहे दोन्ही नंबरचे, दोन्ही जे फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर आहेत ते सेम असायला हवेत. मग इथे मोठा डिनॉमिनेटर कोण आहे, तर इथे 5 आहे बघा. मग ह्या 5 ने आपल्याला 7 ला आणि 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की दोन्हीही जे फ्रॅक्शन्स आहे या ठिकाणी दोन्हीही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर हे सेम पाहिजे. तर सेम करायला आपल्याला मोठा जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरला दोन्हीही या फ्रॅक्शनला फर्स्ट फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचा. म्हणजेच इथे येणार 7 × 5 अँड 1 × 5 प्लस 2/5 अशा प्रकारे येईल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्टेप आहे 7 5 जा 35 अँड 5 1 जा 5 प्लस ॲज इट इज 2/5. आता इथे फ्रॅक्शन सेम झालेले आहेत म्हणून इथे 35 आपण 2 लिहिणार आणि जे फ्रॅक्शन सेम आहे हे एकदाच लिहिणार इथे. नंतर 35 प्लस 2 किती होणार आहे 37/5. तर याच्यामध्ये म्हणजे हा आपला आन्सर आलेला आहे 37/5. खूप इझी आहे, फक्त 2-3 स्टेपनुसार आपल्याला हे फ्रॅक्शन्स करायचे आहे. आणखी अशाच प्रकारचे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे. आणखी हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले तर तुमच्या माइंडमध्ये ही प्रोसेस एकदम फिक्स बसणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला 5 1/6. मग या ठिकाणी पण सेम ॲज इट इज आपल्याला ती प्रोसेस फॉलो करायची. बघा दोघांमध्ये काय लिहायचं प्लस. मग दोघांमध्ये आपण जेव्हा प्लस लिहितो तेव्हा इथे बघायचं की डिनॉमिनेटर आहे का काही. या 5 ला कोणत्याही प्रकारचा डिनॉमिनेटर नाही म्हणून आपण इथे काय करणार 1 लिहिणार. आता आपल्याला बघायचं आहे की दोघांचे डिनॉमिनेटर हे सेम आहेत का. दोघांचे डिनॉमिनेटर हे डिफरंट दिसत आहे म्हणून दोघांना आपल्याला सेम डिनॉमिनेटर करण्यासाठी जो ग्रेटर डिनॉमिनेटर आहे म्हणजे 6, या 6 ने आपल्याला फर्स्ट फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं असते. म्हणजे 5 × 6/1 × 6 आणि इकडे प्लस हा जो फ्रॅक्शन आहे हा फ्रॅक्शन इथे ॲज इट इज राहू द्यायचा. ठीक आहे, नेक्स्ट आता करायचं आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन. 5 6 जा 30/1 6 जा 6 प्लस 1/6. आता बघा आपल्याला डिनॉमिनेटर सेम आलेले दिसत आहे. म्हणजे डिनॉमिनेटर जेव्हा सेम येतात तेव्हा आपल्याला न्यूमरेटरची इथे ॲडिशन करून घ्यायची आणि डिनॉमिनेटर हा एकदाच लिहायचा असतो. आणि नंतर ॲडिशन किती येणार 30 + 1 31/6. तर या ठिकाणी आपला हा फ्रॅक्शन्स कंप्लीट झालेला आहे. ओके, आहे ना इझी. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. बघा इथे दिलेलं आहे 4 3/4. मग काय करायचं आहे आपल्याला आधी इथे ॲडिशन लिहून घ्यायची आहे 4 + 3/4. ठीक आहे, आता इथं डिनॉमिनेटर नाही तर आपल्याला 1 घ्यायचं आहे. इथे आपण घेणार 4/1. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं असते की आपले डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायचे असतात ह्या दोन्ही फ्रॅक्शनची. मग सेम करणार आहे तर आपण काय बघणार की यातला ग्रेटर डिनॉमिनेटर कोण आहे, तर 4 आहे. म्हणून या 4 ने आपल्याला दोन्हीही हे जे नंबर्स आहे या फ्रॅक्शनमधील दोन्हीही नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे 4 ने. ठीक आहे, आणि हा जो फ्रॅक्शन आहे हा ॲज इट इज इकडे आपल्याला घ्यायचा आहे 3/4. नेक्स्ट आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. काय येणार मल्टिप्लिकेशन 4 4 जा 16 4 1 जा 4 प्लस 3/4. आता फ्रॅक्शन सेम आलेत म्हणून आपल्याला या न्यूमरेटरची ॲडिशन करायची. म्हणजे 16 + 3 आणि इथे 4 हा एकदाच घ्यायचा कारण डिनॉमिनेटर हा सेम आलेला आहे. म्हणून इथे येणार 16 + 3 किती येणार 19/4. म्हणजे हे आपला आन्सर आलेले आहे. आहे ना इझी, खूपच इझी आहे. हा प्रॅक्टिस सेट एकदम इझी आहे. फक्त आपल्याला जे पण काही एक्झाम्पल दिलेले आहे नंबर्स चेंज करून दिलेले आहेत आणि प्रोसेस सर्व एक्झाम्पलला आपल्याला सेम यूज करायची आहे. नेक्स्ट घेऊया आपण लगेच एक्झाम्पल 4. एक्झाम्पल 4 मध्ये आपल्याला सेम प्रोसेस अप्लाय करायची आहे. फक्त इथे आपल्याला जे नंबर्स दिलेले आहेत फ्रॅक्शन्स दिलेले आहे हे आपल्याला चेंज करून दिलेले आहे. मग सेम ॲज इट इज प्रोसेस आपण फॉलो करायची. बघा इथे काय आहे 2 + 5/9. आता 2 ला कोणताही डिनॉमिनेटर नाही म्हणून आपण इथे घ्यायचा असतो 1
आता आपल्याला एक लक्षात घ्यायचं की डिनॉमिनेटर सेम पाहिजे. मग या ठिकाणी आपण जे डिनॉमिनेटर ग्रेटर आहे या डिनॉमिनेटरनेच का आपण मल्टिप्लाय करतो, 1ने आपण याला मल्टिप्लाय का करायचं नाही. तर बघा कोणत्याही संख्येला जर आपण 9ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी आपण 1 आणू शकतो का, 9ला 1 करू शकतो का कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय करून, नाही. तर 9पेक्षा ग्रेटरच नंबर येणार आहे. म्हणून आपण ह्या 9ने ह्या पहिल्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं असते. ग्रेटर डिनॉमिनेटर आपल्याला बघायचं आहे की ग्रेटर डिनॉमिनेटर कोण आहे, यामध्ये 9 आहे. म्हणून 9ने आपल्याला फर्स्ट फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं असते. म्हणजे आपण न्यूमरेटरला 9ने मल्टिप्लाय करू आणि डिनॉमिनेटरला पण 9ने मल्टिप्लाय करायचं. नेक्स्ट आता हा फ्रॅक्शन आपल्याला ॲज इट इज लिहत घ्यायचा आहे खाली. आता इथे आपण मल्टिप्लाय करणार आहे. 2 9 जा 18, 9 1 जा 9 प्लस हा फ्रॅक्शन ॲज इट इज आपल्याला इथे खाली घ्यायचा आहे. आता फ्रॅक्शनमध्ये बघा आपले हे जे डिनॉमिनेटर आहे दोन्ही पण सेम आलेले आहे 9. म्हणून आपल्याला डिनॉमिनेटरची ॲडिशन करायची म्हणजे 18 + 5 आणि फ्रॅक्शन जो डिनॉमिनेटर आलेला आहे फ्रॅक्शनमध्ये सेम तो एकदाच लिहायचा. आता या ठिकाणी 18 + 5 किती होणार 23 आणि जो डिनॉमिनेटर आलेला आहे तो 9 जो सेम आहे तो आपल्याला इथे लिहायचा. म्हणजे काय आलेला आहे आपला आन्सर 23/9. आता हे जे आपलं फ्रॅक्शन म्हणजे हे जे आपलं आन्सर आलेलं आहे हे आन्सर आपलं बरोबर आहे की चुकीचं आहे हे कसं ठरवायचं, तर हे ठरवायचं बघा इथे आपण मल्टिप्लाय करायची आणि इथे करायची ॲडिशन. म्हणजे बघा 9 × 2 किती होणार आहे 18. 18मध्ये आपण 5 मिळवलं तर किती होणार आहे 23 आणि डिनॉमिनेटर 9. या प्रकारे जर आपण हे आन्सर काढलं तरी पण आन्सर सेमच येणार आहे शॉर्टकट मेथडने. आणि आपण ही लॉंग प्रोसेस यूज केली तरीही आपला आन्सर हेच येणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त या दोनमध्ये मल्टिप्लाय करायची. मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 5 त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि इथं न्यूमरेटरमध्ये लिहायचा आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज खाली घ्यायचा. असं पण आपण उत्तर काढू शकतो. पण आपल्याला ही प्रोसेस करूनही उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. फक्त हे आपल्याला ही जी मेथड आहे इथे शॉर्ट मेथड ही आपल्याला आन्सर बरोबर आहे का हे बघण्यासाठी यूज करायची. आता नेक्स्ट बघा 5 1 + 3/7. आता इथे आपण 1च्या खाली काय घेणार डिनॉमिनेटर 1च घेणार आहे. आणि इथे ग्रेटर डिजिट कोण आहे, ग्रेटर कोण आहे डिनॉमिनेटरमध्ये 7. मग 7ने आपल्याला फर्स्ट फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचा. म्हणजे 1 × 7/1 × 7 + 3/7. 1 7 जा 7, 1 7 जा 7 प्लस इथे घ्यायचा 3/7 ॲज इट इज. आता 7 7 जे डिनॉमिनेटर आहे हे सेम आहेत म्हणून आपण एकदाच लिहिणार. आता जी ही प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्हाला एकदम करेक्ट तुमच्या माइंडमध्ये फिट झाली असेल की आपल्याला काय करायचं. आता जे न्यूमरेटर आहे ते न्यूमरेटर इथे 7 + 3 आपल्याला लिहायचे आहे. नेक्स्ट आता आपली ॲडिशन करायची. 7 + 3 10/7 झालं उत्तर. आणि जर आपल्याला इथे चेक करायचं आहे की आपला आन्सर बरोबर आहे का तर काय करायचं ह्या दोघांमध्ये मल्टिप्लाय आणि इथे ॲडिशन. म्हणजे 7 1 जा 7. 7मध्ये आपल्याला 3 मिळवायचा म्हणजे किती येणार 10 आणि ॲज इट इज 7 घ्यायचा. म्हणजे बरोबर आहे हे आन्सर आणि हे आन्सर असं आपल्याला चेक करून घ्यायचं आहे सर्व आन्सर्स. ओके. तर अशा प्रकारे आता हा आपला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट होतो. आता आपण लगेच सेकंड घेऊया क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 कन्वर्ट इंटू मिक्स फ्रॅक्शन्स. म्हणजे हे जे फ्रॅक्शन्स दिलेले आहे यांना आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. तर मिक्स फ्रॅक्शन कोणत्या फॉर्ममध्ये असू शकतात बघा या फॉर्ममध्ये असतात. जसं आपण आधीचे एक्झाम्पल बघितलेले आहे. आधीचे एक्झाम्पल आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलेले होते. आपण त्यांना इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं होतं. आता आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेले आहे त्यांना मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. तर यांना कसं कन्वर्ट करायचं तर डिवायडेशन करून आपण कन्वर्ट करू शकतो. हा 7 लिहायचा आपल्याला इथे आणि इथे घ्यायचा 30. मग डिवायडेशन करताना बघत असतो आपण की ते 30 येतो का 7च्या टेबलमध्ये. नाही आला तर आपण छोटा नंबर घेतो म्हणजे येणार 28 4 नंबरला. 7 4 जा 28 आणि किती येणार आहे रिमाइंडर 2 येणार आहे. आता 7च्या टेबलमध्ये 2 येणार नाही तर इथे आपल्याला पॉईंट वगैरे देऊन एक्स्ट्रा 0 वाढवून आपल्याला हे सगळं काही करायचं नाही. फक्त हा काय ठेवायचा आहे रिमाइंडर. आणि देअरफॉर आपला आन्सर काय येणार मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे काय घ्यायचं आहे बघा. आन्सर लिहिताना खूप केअरफुली तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. म्हणजे या वेने तुम्हाला लिहायचं आहे. फर्स्ट घ्यायचं आहे तुम्हाला क्वेश्चन, सेकंड घ्यायचं आहे तुम्हाला रिमाइंडर अँड थर्ड घ्यायचं आहे डिवायझर. मग फर्स्ट जो क्वेश्चन आहे क्वेश्चन तुम्हाला घ्यायचा आहे इथे समोर आणि घ्यायचा आहे प्लस. ठीक आहे. आणि नंतर घ्यायचं आहे रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे इथे घ्यायचा आहे आपल्याला न्यूमरेटरमध्ये रिमाइंडर घ्यायचा आणि थर्ड नंबरला आपल्याला डिवायझर घ्यायचा
डिनॉमिनेटरमध्ये, डिवायझर डिनॉमिनेटर. ओके, ह्या प्रकारे हे आन्सर लिहिताना तुम्ही खूप केअरफुली हे आन्सर लिहायचं आहे. एकदा तुम्हाला आन्सर व्यवस्थित समजलं की आता आपल्याला फर्स्टला कोणता नंबर घ्यायचा तर तुम्हाला एकदम इझी जाणार. फर्स्ट आपण काय घेतलं, इथे क्वेश्चन घेतला, इथे क्वेश्चन घेतला, नंतर प्लस केली. न्यूमरेटरमध्ये आपण काय घेतले, रिमाइंडर. न्यूमरेटरमध्ये आपल्याला रिमाइंडर जो पण काही उरला तो घ्यायचा आहे आणि इथं डिवायझर घ्यायचा डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे फायनल आन्सर काय होणार, 4/2/7. हे या नंबरचं काय येणार आहे, मिक्स फ्रॅक्शन येणार आहे. लगेच आपण सेकंड बघूया. या ठिकाणी पण आपण डिवाइड करायचं आहे 4, 7. मग काय येणार आहे बघा, 4 1 जा 4 आणि किती उरणार, 7 - 4 3 येणार. आणि मग आन्सर लिहायच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट घ्यायचं आहे आपल्याला क्वेश्चन 1 प्लस नंतर काय घ्यायचं आहे, रिमाइंडर न्यूमरेटरमध्ये आणि इथे घ्यायचा डिनॉमिनेटरमध्ये डिवायझर. ठीक आहे. आणि फायनल आन्सर काय येणार, 1/3/4. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. म्हणजे हे आपल्या या फ्रॅक्शनचा मिक्स फ्रॅक्शन असणार आहे. नेक्स्ट बघा 15/12. आता 15/12 हे जे एक्झाम्पल आहे, ह्या एक्झाम्पलला आपण दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. तर कसे बघा, याला डिवायझेबल कोण आहे, कोणाच्या टेबलमध्ये येतात हे दोन्हीही नंबर ते आपण बघून करू शकतो. बघा फर्स्ट स्टेप काय आहे, याला डिवायझेबल बघायचं आहे 15 आणि 12. डिवायझेबल म्हणजेच काय की हे जे नंबर्स आहे हे नंबर दोन्हीही एका कोणत्या टेबलमध्ये येतात हे आपल्याला बघायचं. म्हणजे हे कोणत्या टेबलमध्ये येतात, 3 च्या. म्हणून याला डिवायझेबल कोण आहे, 3 5 जा 15 आणि 3 4 जा 12. मग आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. ठीक आहे. म्हणजे 4 1 जा 4/1. किती उरणार, अपॉन मध्ये 1. आणि आपल्याला लास्ट जो नंबर लिहायचा आहे बघा, इथे लिहायचं आपल्याला क्वोशंट प्लस रिमाइंडर आणि अपॉन 4. म्हणजे हे आपलं आन्सर येणार. ठीक आहे. म्हणजे आपण फायनल आन्सर लिहिलं तर काय येणार, 1/4. तर ह्या प्रकारे आपलं हे आन्सर येणार. आणि डायरेक्ट तुम्ही याला डिवाइड करू शकता, 12/12 डिवायडेड बाय 15. डायरेक्टही तुम्ही याला केलं तरी तुमचा आन्सर येणार. म्हणजे दोन्ही प्रकारे तुमचा आन्सर सेम येणार, सेम नाही येणार. म्हणजे दोन्ही प्रकारे तुमचा आन्सर हे बरोबरच येणार आहे. तुम्ही डायरेक्टही 12 डिवायडेड बाय 15 असंही तुम्ही केलं तरी तुमचा आन्सर हे करेक्ट येणार आहे. आता नेक्स्ट घेऊया आपण 4 नंबर. बघा एक्झाम्पल 4 काय आहे, 21/4. मग सर्वात आधी आपल्याला बघायचं की हे दोन्ही नंबर डिव्हिजिबल आहे का कोणत्या नंबरला, तर दोन्ही नंबर नाही. इथे 21 आहे, इथे 4 आहे. दोन्ही नंबर कोणी एका टेबलमध्ये नाही आहेत. म्हणून डायरेक्ट आपल्याला इथे डिवायडेशनच करावं लागणार आहे. म्हणजे 4 डिवायडेड बाय 21. म्हणजे 4 5 जा 20. कारण 21 येणार नाही ना 4च्या टेबलमध्ये, म्हणून आपण इथे छोटा नंबर घेतला 20. 4 5 जा 20 आणि इथे मायनस केली तर 1 होतो. आणि मग काय आन्सर लिहायचं असते आपल्याला, सर्वात आधी आपण काय लिहित असतो, क्वोशंट लिहित असतो. म्हणजे इथे 5 आणि प्लस इथे येणार आहे रिमाइंडर. जो रिमाइंडर आहे तो आपण न्यूमरेटरमध्ये लिहितो आणि जो डिवायझर आहे तो आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहितो. म्हणजे फायनल आन्सर येणार आहे 5/1/4. हे आपलं फायनल आन्सर असणार. नेक्स्ट बघा एक्झाम्पल 5. इथे दिलेलं आहे 20/7. मग हा 20 आणि 7 कोणत्याही दोन्ही एका टेबलमध्ये येणार आहे का, नाही. म्हणून आपल्याला इथे डायरेक्ट डिव्हिजन करायचं आहे. बघा 7 डिवायडेड बाय 20. मग इथे 7च्या टेबलमध्ये 20 नाही येणार, म्हणून आपण घेणार आहे 7 2 जा 14 आणि या ठिकाणी येणार 6. मग काय येणार आन्सर बघा, सर्वात आधी आपण काय लिहित असतो, क्वोशंट लिहित असतो. ही जी स्टेप आहे लास्टवाली, ही स्टेप तुम्हाला खूप लक्षपूर्वक लिहायची आहे. सर्वात आधी तुम्हाला इथे क्वोशंट लिहायचं आहे प्लस रिमाइंडर लिहायचं आहे न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला डिवायझर असं लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी मग आपण फायनल आन्सर लिहिणार 26/7. हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 पण कंप्लीट होतो. हे खूप इझी आहे. फक्त तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करायची आहे आणि जे पण काही तुम्हाला आन्सर दिलेलं आहे हे आन्सर तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. तुम्हाला असं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जायचं आहे. म्हणजे सर्वात आधी तुम्हाला काय लिहायचं, 2 हा समोर घ्यायचा. नंतर रिमाइंडर जो उरतो आपल्याला 6 हा रिमाइंडर आपल्याला न्यूमरेटरमध्ये लिहायचा. आणि नंतर जो डिवायझर आहे तो डिवायझर आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये लिहायचा. हे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, बरोबर तुमचा आन्सर येणार. ठीक आहे. आता लगेच आपण घेऊया क्वेश्चन नंबर 3. बघा क्वेश्चन 3 मध्ये सांगितलेलं आहे, राईट द फॉलोइंग एक्झाम्पल युझिंग फ्रॅक्शन्स. म्हणजे ह्या एक्झाम्पल जे दिलेले आहे आपल्याला वर्डमध्ये दिलेले आहे, जे एक्झाम्पल आहेत ते वर्डमध्ये आहे
आणि यांना आपल्याला फक्त फ्रॅक्शन यूज करायचं आहे दोन्हीही एक्झाम्पलला. फर्स्ट एक्झाम्पल आहे इफ 9 kg राईस इज शेअर्ड अमंग 5 पीपल्स, हाऊ किलोग्राम्स ऑफ राईस डज ईच पर्सन गेट. जर समजा आपल्याकडे 9 किलोग्राम राईस आहे, राईस मीन्स आपल्याकडे तांदूळ आहेत 9 किलो, आणि आपल्याला शेअर करायचे आहे. किती पीपलला शेअर करायचे आहे? 5 पीपलला शेअर करायचे, 5 लोकांना शेअर करायचे, 5 लोकांना. मग 9 किलो तांदूळ आपल्याला 5 लोकांमध्ये वाटायचे आहे. ठीक आहे, तर आपण कसं फ्रॅक्शन तयार करणार? तर इथे घ्यायचं आहे 9/5 kg, म्हणजे आपण प्रत्येकाला समजा 9/5, आणि ह्याचा आपण जर का मिक्स फ्रॅक्शन काढलं तर आपल्याला प्रत्येक पीपलला येणार. पण तुम्ही हे आन्सर लिहिलं 9/5 kg लिहिलं तरीही चालेल, कारण आपल्याला सांगितलेलं आहे की फक्त फ्रॅक्शन तयार करा. काय करायचं आहे? फक्त इथे फ्रॅक्शन तयार करायचं आहे, म्हणजे 9 kg आहे ना, म्हणून आपल्याला घ्यायचं 9 kg. हा जो राईस आहे 9, आणि किती घ्यायचा आहे आपल्याला? पीपल किती आहेत? 5, म्हणून इथे डिनॉमिनेटरला 5 घ्यायचं. बस एवढा फ्रॅक्शन आपल्याला लिहायचं आहे. सेकंड इथे सांगितलेलं आहे टू मेक 5 शर्ट ऑफ द सेम साइज 11 मीटर्स ऑफ क्लोथ्स इज नीडेड, हाऊ मच क्लॉथ इज नीडेड फॉर 1 शर्ट. म्हणजे 5 शर्ट शिवण्यासाठी 11 मीटर कापडाची आपल्याला आवश्यकता आहे. तर एक शर्ट शिवण्यासाठी आपल्याला किती मीटर कापडाची आवश्यकता आहे? तर इथे आपल्याला फक्त फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे या नंबर्सला. मग जसं की आपण आधीच्या प्रॉब्लेम्समध्ये, आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं की आपण 9 हा न्यूमरेटरमध्ये घेतला होता आणि डिनॉमिनेटर हा 5 इथे आपण घेतला होता. पण हे जर आपण या ठिकाणी असं करणार की 5/11 करणार, तर हे काय होणार? रॉंग होणार, कारण की जो डिनॉमिनेटर असतो हा न्यूमरेटरपेक्षा मोठा नको. ठीक आहे, म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे हा न्यूमरेटरपेक्षा आपल्याला छोटाच घ्यायचा आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला इथे घ्यायचं असं की 11 घ्यायचं आहे वरती, म्हणजे न्यूमरेटरमध्ये, कारण 11 हा 5 पेक्षा काय आहे? ग्रेटर डिजिट आहे, आणि हा 5 इथे आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये घ्यायचा आहे, आणि इथे लिहायचं आहे मीटर्स. ओके, अशा प्रकारे आपल्याला याचा आन्सर फाइंड करायचा आहे. तर आता या ठिकाणी आता हा प्रॅक्टिस सेट आपला संपलेला आहे. जर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट आवडला असेल, इम्पॉर्टंट वाटला असेल, तर तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकता. व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.